नमस्कार. अक्षरकथामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा ग्रंथाबद्दल बोलणार आहोत जो सुमारे 300 वर्षांपूर्वी लिहिला गेला, पण आजही तितकाच महत्त्वाचा आहे. मला नेहमी एक प्रश्न पडतो की एखादं राष्ट्र केवळ तलवारीच्या जोरावर टिकतं की त्याच्यामागे एक भक्कम वैचारिक अधिष्ठान म्हणजे एक नैतिक बैठक असावी लागते. हा खूप मूलभूत प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपल्याला इतिहासात मिळतं. जेव्हा एखादं नवराज्य उभं राहतं, विशेषतः चाहूबाजूंनी शत्रूंचा वेढा असताना, तेव्हा त्याला केवळ लष्करी सामर्थ्य पुरत नाही. त्याला एका नैतिक संहितेची, एका राज्यघटनेची गरज असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं ते केवळ एक भूभाग जिंकून मिळवलेलं राज्य नव्हतं. म्हणजे तुम्ही म्हणताय की ती एक नवीन विचारसरणी होती, एक नवीन समाज घडवण्याचा प्रयत्न होता. अगदी तसंच. ती एक नूतन सृष्टी होती. एक अशी व्यवस्था जिथे रयतेचं कल्याण हे सर्वोच्च ध्येय होतं. पण जेव्हा संस्थापक निघून जातो तेव्हा ही मूल्य, हा विचार पुढच्या पिढीपर्यंत कसा पोचवायचा? विशेषतः जेव्हा औरंगजेबासारखा बलाढ्य शत्रू हे स्वराज्य मुळापासून उखडून टाकायला आलेला असतो, तेव्हा त्या राज्याचा डोलारा कोणत्या वैचारिक खांबांवर उभा राहणार? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आज्ञापत्र. म्हणजे हा ग्रंथ म्हणजे अंधारात मार्ग दाखवणाऱ्या दीपस्तंभासारखा आहे, जो सांगतो की राज्य करणं म्हणजे अधिकार गाजवणं नाही, तर ती एक ईश्वर दत्त जबाबदारी आहे. चला तर मग आज या 300 वर्षांपूर्वीच्या दृष्ट्या विचारांमध्ये खोलवर जाऊया आणि शोधूया की आजच्या काळातही ते आपल्याला काय शिकवतात. हा ग्रंथ कोणी आणि का लिहिला, इथून सुरुवात करूया का? नक्कीच. या ग्रंथाचे लेखक आहेत रामचंद्र पंत अमात्य. हे नावच पुरेसं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालमीत तयार झालेले आणि नंतर छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि पुढे थोरल्या शाहू महाराजांपर्यंत स्वराज्याच्या सर्वात कठीण काळात ज्यांनी राज्याची धुरा सांभाळली ते हे मुत्सद्दी. म्हणजे त्यांनी स्वराज्याचा उदय आणि त्यानंतरचा सर्वात मोठा संघर्ष दोन्ही डोळ्यांनी पाहिलं होतं. औरंगजेबाच्या दक्षिणेतील आक्रमणाचा तो काळ तर स्वराज्याची सत्वपरीक्षा पाहणारा होता. सत्वपरीक्षाच. तो काळ झुंज म्हणून ओळखला जातो. राज्याला राजा नाही, राजधानी नाही, सगळीकडे अनागोंदी माजलेली. अशा परिस्थितीत रामचंद्र पंतांनी आपल्या बुद्धीच्या आणि पराक्रमाच्या जोरावर स्वराज्य टिकवून ठेवलं. हा ग्रंथ त्यांनी करवीरचे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे दुसरे त्यांच्या आज्ञेवरून लिहिला. त्यामुळे हे केवळ अनुभवाचे बोल नाहीत, तर रणांगणावर आणि राज्यकारभारात तावून सुलाखून निघालेलं एक परिपक्व तत्वज्ञान आहे. म्हणजे हा ग्रंथ लिहिण्यामागे केवळ आठवणी नोंदवण्याचा हेतू नव्हता, तर भविष्यासाठी एक मार्गदर्शक तयार करण्याचा होता. नेमका हाच उद्देश होता. त्यांना दिसत होतं की पुढच्या पिढीचे राजे महाराजे कदाचित सत्तेच्या मोहात मूळ उद्देश विसरतील, स्वराज्याची घडी विस्कटू नये आणि येणाऱ्या पिढ्यांना राजधर्म म्हणजे काय, राज्य करण्यामागील नैतिक जबाबदारी काय असते हे समजावं, हा या मागचा उदात्त हेतू होता. हा ग्रंथ म्हणजे पुढच्या पिढ्यांसाठी तयार केलेला एक नकाशा आहे, जो त्यांना स्वराज्याच्या मूळ मार्गावरून भटकू देणार नाही. तर मग या नकाशाचा, या ग्रंथाचा मूळ गाभा काय आहे? याचा मध्यवर्ती विचार कोणता आहे? आज्ञापत्र या ग्रंथाचा संपूर्ण सार नीती आणि विवेक या 2 शब्दात सामावलेला आहे. रामचंद्र पंत एक अत्यंत मूलभूत पण क्रांतिकारी विचार मांडतात. ते म्हणतात की राज्य हे ईश्वराच्या कृपेने निर्माण झाले आहे आणि राजा त्याचा मालक नाही, तो केवळ रक्षक आहे, एक विश्वस्त आहे, ट्रस्टी. ही भूमिका खूपच वेगळी आहे, कारण साधारणपणे राजा म्हणजे राज्याचा स्वामी, मालक अशीच प्रतिमा असते. पण विश्वस्त ही संकल्पना तर खूपच आधुनिक काळातली वाटते. म्हणजे राजांनी प्रजेच्या हितासाठी राज्याचा कारभार पाहावा, स्वतःच्या उपभोगासाठी नाही. बरोबर. आणि हाच या ग्रंथाचा आत्मा आहे. ही विश्वस्ताची भूमिका पार पाडताना राजांनी प्रजेशी कसं वागावं, मंत्र्यांची निवड कशी करावी, शत्रूचा मुकाबला कोणत्या युक्तीने करावा, अशा अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरं यात दिली आहेत. पण यातला सर्वात महत्त्वाचा विचार मला वाटतो तो म्हणजे स्वराज्य हे केवळ एका व्यक्तीचं, एका राजाचं नसून ते संपूर्ण रयतेचं आहे. ही मालकीची भावना जेव्हा रयतेमध्ये निर्माण होते तेव्हाच राज्य अभेद्य बनतं. आणि याचसोबत त्यांनी एक व्यावहारिक इशाराही दिलाय, नाही का? औरंगजेबासारख्या महाशत्रूचा पराभव करूनही अभिमान न बाळगता राज्याने कायम सावधान राहावं. हा विचार तर कालातीत आहे. विजय पचवणं हे जिंकण्यापेक्षाही कठीण असतं. अगदी. विजय डोक्यात जाऊ देऊ नये
हा या पुस्तकाचा मूळ मंत्र आहे. म्हणूनच हे पुस्तक केवळ राज्यकर्त्यांसाठी नाही, तर कोणत्याही काळात कोणत्याही जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीसाठी एक मार्गदर्शक तत्वज्ञान आहे. चला तर मग या तत्वज्ञानाच्या काही प्रमुख अंगांचा अधिक खोलात जाऊन विचार करूया. राज्याचा कारभार चालतो तो राजा आणि त्याच्या प्रधानमंडळामार्फत. तर या मंत्र्यांबद्दल आज्ञापत्र काय सांगतं? अमात्य म्हणतात की प्रधान म्हणजे मंत्री हे राज्याचे स्तंभ आहेत. त्यांची निवड आणि भूमिका राज्याच्या भवितव्यासाठी निर्णायक असते. ते एक सुंदर उदाहरण देतात. ज्याप्रमाणे हत्ती प्रचंड शक्तिशाली असतो, पण त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि योग्य मार्गावर चालवण्यासाठी अंकुशाची गरज असते, त्याप्रमाणे प्रधान हे राजसत्तेला मर्यादित ठेवतात आणि प्रगतीच्या दिशेने नेतात. म्हणजे मंत्री हे केवळ राजाच्या आज्ञा पाळणारे सेवक नाहीत, तर ते राजाला योग्य अयोग्य सांगणारे मार्गदर्शक आहेत. पण हे आदर्शवत वाटतं. इतिहासात तर आपण पाहतो की राजे नेहमी आपल्या मर्जीतील लोकांनाच पद द्यायचे. अमात्य हे वास्तव नाकारत होते की त्याविरुद्ध एक नैतिक भूमिका मांडत होते? उत्तम प्रश्न आहे. ते केवळ नैतिक भूमिका मांडत नव्हते, तर एक व्यावहारिक इशारा देत होते. त्यांनी स्वतः पाहिलं होतं की मर्जीतील अयोग्य माणसांमुळे स्वराज्याचं किती नुकसान होऊ शकतं. म्हणून ते म्हणतात की मंत्र्यांची निवड करताना त्यांचं कुळ, त्यांचं कर्तृत्व आणि त्यांची स्वामीनिष्ठा या तिन्ही गोष्टी पारखून घ्याव्यात. राजाने केवळ आपल्या मर्जीतील किंवा जवळच्या लोकांना मोठी पदं देऊ नयेत. तसं केल्यास राज्याचं नुकसान अटळ आहे. म्हणजे ते नेपोटिझम विरुद्ध मेरिटोक्रेसीचा मुद्दा 300 वर्षापूर्वी मांडत होते. गुणवंतांचा शोध घेऊन त्यांचा सन्मान करावा, हा विचार आजही किती महत्वाचा आहे. अगदी. आणि हे हित जपण्यासाठी केवळ चांगले मंत्री असून भागत नाही, तर राज्याला सुरक्षित ठेवणारी मजबूत घरंही लागतात. मला वाटतं आज्ञापत्रात या घरांना म्हणजेच किल्ल्यांना असामान्य महत्त्व दिलं आहे, नाही का? हो, ग्रंथाचा एक मोठा भाग दुर्गांच्या वर्णनासाठी आणि महत्वासाठी दिला आहे. अमात्य अगदी ठामपणे सांगतात की संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. हे एकच वाक्य स्वराज्यासाठी किल्ल्यांचं महत्त्व सांगायला पुरेसं आहे. ते पुढे म्हणतात की जर दुर्ग नसतील तर परकीय आक्रमण होताच देश उद्ध्वस्त होईल आणि रयत पोरकी होईल, तिला आश्रयच उरणार नाही. इथे रयत पोरकी होईल हा शब्दप्रयोग खूप महत्वाचा आहे. किल्ला म्हणजे केवळ लष्करी तळ नाही, तर तो रयतेचा आसरा आहे, तिच्या संरक्षणाची हमी आहे. आणि यात केवळ किल्ल्यांच्या सामरिक महत्वावरच नाही, तर त्यांच्या व्यवस्थापनावरही अत्यंत सूक्ष्म विचार दिसतो. हो का? अगदी. गडांची मजबूती कशी असावी, दरवाजांची रचना कशी असावी, तिथे धान्याचा आणि पाण्याचा साठा कसा आणि किती असावा, दारुगोळा कुठे ठेवावा, इथपासनं ते गडावर आवश्यक झाडं जसं की वड, पिंपळ आणि अगदी भाजीपाला लावण्यासाठी जागा असावी, इथपर्यंतचं नियोजन यात दिसतं. प्रत्येक बारीक सारीक गोष्टीचा विचार केलेला आहे. कारण त्यांच्यासाठी गड म्हणजे राजलक्ष्मी होती. किल्ला हा केवळ दगड मातीची वास्तू नव्हता, तर तो राज्याच्या समृद्धी आणि संरक्षणाची गुरुकिल्ली होता. जमिनीवरील संरक्षणासोबतच समुद्रावरील संरक्षणाचं महत्त्वही त्यांनी जाणलं होतं. आरमाराविषयीची त्यांची भूमिका तर खूपच दूरदृष्टीची वाटते. निश्चितच. म्हणजे ते आरमाराला केवळ एक लष्करी विभाग नाही, तर स्वतंत्र राज्यांग मानत होते. स्वतंत्र राज्यांग ही तर आजच्या काळातल्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या त्रिकुटासारखी संकल्पना झाली. बरोबर. त्या काळात असा विचार करणं किती पुढचं होतं. त्यांनी एक सूत्रच मांडलं की ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र, ज्याचं समुद्रावर वर्चस्व तोच खरा सार्वभौम. आणि याच संदर्भात त्यांनी युरोपियन व्यापाऱ्यांविषयी म्हणजे टोपीकरांविषयी दिलेला इशारा तर आजही अंगावर काटा आणणार आहे. थांबा, हा मुद्दा मला अविश्वसनीय वाटतो. त्या काळात जेव्हा सगळेच व्यापारी म्हणून येत होते, तेव्हा अमात्यांनी फक्त युरोपियन व्यापाऱ्यांमध्ये हा धोका कसा ओळखला असेल? त्यांच्या वर्तणुकीत असं काय वेगळं दिसलं असेल त्यांना? हाच तर त्यांच्या राजकीय प्रगल्भतेचा पुरावा आहे. त्यांना दिसलं की हे व्यापारी इतर व्यापाऱ्यांसारखे साधे नाही आहेत. ते केवळ नफा कमवण्यासाठी आलेले नाहीयेत, ते आपल्यासोबत सैन्य, शस्त्र आणि एक राजकीय अजेंडा घेऊन येतात. ते जिथे जातात तिथे जमिनीवर हक्क सांगतात. ही वखार आणि वसाहत यातील सीमारेषा त्यांनी 300 वर्षांपूर्वीच ओळखली होती. म्हणजे ते स्पष्टपणे सांगतात की हे युरोपियन व्यापारी संधी मिळताच राज्य बळकावू पाहणारे आहेत. त्यांची नियत ओळखून त्यांच्याशी अंतर राखूनच व्यवहार करावा असं अमात्य बजावतात. आणि त्यांना वसाहतींसाठी मोक्याच्या जागा, विशेषतः समुद्रकिनारी, चुकूनही देऊ नयेत
असा त्यांचा सक्त आवेश होता. कारण एकदा का त्यांनी तिथे पाय रोवले की त्यांना हटवणं अशक्य होईल हे त्यांनी ओळखलं होतं. ही धोक्याची सूचना 300 वर्षांपूर्वी दिली गेली होती. याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पुढे काय घडलं हा इतिहास आपल्या समोर आहेच. खरंय. आता या सगळ्या व्यवस्थेच्या केंद्रस्थानी असलेल्या रयतेबद्दल बोलूया. राज्याचा खरा आधार तर रयतच आहे. आज्ञापथात रयतेविषयी काय विचार मांडले आहेत? रयतेचं रक्षण हा राज्याचा मुख्य धर्म आहे. हे आज्ञापत्राचं मध्यवर्ती सूत्र आहे. राजा आणि त्याचं प्रशासन हे रयतेच्या कल्याणासाठीच आहे. पण त्याचवेळी ते वतनदारांवर म्हणजे जहागीरदारांवर अंकुश ठेवण्याचा सल्ला देतात. कारण अनेकदा हे वतनदार स्वतःच्या फायद्यासाठी रयतेवर अन्याय करतात आणि राज्याच्या अधिकाराला आव्हान देतात. म्हणजे इथे पुन्हा एकदा सत्तेचं संतुलन साधण्यावर भर आहे. एका बाजूला रयतेचं संरक्षण आणि दुसऱ्या बाजूला सामंतशाहीला नियंत्रण. अगदी. वतनदारांवर नियंत्रण ठेवावं, पण ते इतकंही असू नये की ते नाराज होऊन शत्रूला मिळतील. आणि हे करताना रयतेवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रजेकडून कर घेताना तो तिच्या उत्पन्नाचा आणि परिस्थितीचा विचार करूनच घ्यावा, जेणेकरून रयत सुखी राहील आणि राज्याशी एकनिष्ठ राहील. हे वाचताना मला नेहमी कौटिल्याच्या अर्थशास्त्राची आठवण होते. पण कौटिल्य जिथे राज्य टिकवण्यासाठी साम दाम दंड भेद अशा उपायांवर भर देतो, तिथे अमात्य नीती आणि विवेक याला सर्वोच्च स्थान देतात. हा फरकच स्वराज्याचा आत्मा दाखवतो. या सगळ्या विवेचनातून काही विचार असे आहेत जे थेट काळजाला भिडतात, जे केवळ राजकीय नाहीत तर नैतिक आणि तात्विक आहेत. हो. उदाहरणार्थ अमात्य लिहितात की नवीन मुलूक जिंकण्यापेक्षा आहे त्या राज्याचे सुव्यवस्थित रक्षण करणे अधिक महत्त्वाचे आणि कठीण आहे. विजयाच्या धुंदीत मूळ घराकडे दुर्लक्ष करू नये हा किती मोठा संदेश आहे. आणि तो दुसरा विचार की राजाने अमर्याद वागू नये, सत्तेचा मद कधीही चढू देऊ नये. सत्ता माणसाला भ्रष्ट करते हा विचार तर सार्वकालिक आहे. अमात्यांनी राजालाच या धोक्याची जाणीव करून दिली आहे. आणि संकटाच्या काळात राजाची भूमिका काय असावी यावरचं त्यांचं भाष्य तर खूपच हृदयस्पर्शी आहे. ते म्हणतात, दुष्काळ, आक्रमण किंवा इतर कोणत्याही संकटाच्या काळात राजाने रयतेचा अनाथ म्हणून सांभाळ करावा. जसं एखादा आई-वडील आपल्या अनाथ मुलाची काळजी घेतात, तशीच जबाबदारी राजाने पार पाडावी. ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नाही, तर राजा आणि प्रजेमधलं एक भावनिक नातं आहे. सुरुवातीला तुम्ही नूतन सृष्टी या संकल्पनेचा उल्लेख केला होता. या सगळ्या विचारांच्या प्रकाशात ती संकल्पना आता अधिक स्पष्ट होतीये. नक्कीच. ही संकल्पना आज्ञापत्राचा आत्मा आहे. शिवाजी महाराजांनी औरंगजेबासारख्या प्रबळ शत्रूचा प्रतिकार करताना केवळ युद्धे केली नाहीत, तर एक नवी कार्यसंस्कृती, एक नवी नीतिमत्ता आणि एक नवी समाजव्यवस्था निर्माण केली. तीच ही नूतन सृष्टी. अमात्य सांगतात की शत्रू कितीही मोठा असला तरी जर तुमची नीती शुद्ध असेल आणि तुमचं नियोजन चोख असेल तर विजय निश्चित असतो. बळापेक्षा नीती श्रेष्ठ आहे हा विचार त्यांनी ठामपणे मांडला. या सगळ्या चर्चेनंतर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. आज्ञापत्र हा केवळ इतिहासाचा एक दस्तावेज नाही, तर तो आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला एक मौल्यवान वैचारिक वारसा आहे, जो आजही तितकाच जिवंत आहे. अगदी. हे पुस्तक वाचताना आजच्या काळातील प्रत्येकाने स्वतःला काही प्रश्न विचारायला हवेत. आपण आपल्या जबाबदाऱ्यांकडे कोणत्या दृष्टीने पाहतो? आपण केवळ अधिकार गाजवतो की जबाबदारी पार पाडतो? अमात्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण सावधान आहोत का, की सत्तेच्या आणि यशाच्या मोहात आपण गाफील झालो आहोत? रामचंद्र पंत अमात्यांचे हे शब्द आपल्याला केवळ इतिहास सांगत नाहीत, तर ते आपल्याला आपली जबाबदारीची जाणीव करून देतात. ज्यांना समाजाचं, देशाचं किंवा अगदी छोट्या संस्थेचं नेतृत्व करायचंय, त्यांच्यासाठी हा ग्रंथ म्हणजे एका दीपस्तंभासारखा आहे. आणि शेवटी स्वराज्याचं हे तत्वज्ञान म्हणजे नीती, विवेक, रयतेबद्दलची करुणा आणि कर्तव्याप्रती असलेली निष्ठा, हे जर आपल्या मनात रुजलं तरच आपण एक आदर्श समाज निर्माण करू शकू. हीच आज्ञापत्राची खरी प्रासंगिकता आहे. खरे. आपण आज राज्यकारभाराबद्दल बोललो, पण आज्ञापत्र ऐकणाऱ्या प्रत्येकाला एक वैयक्तिक प्रश्न विचारतो. तुम्ही तुमच्या आयुष्याचे राजे आहात. तुमचं शरीर हे तुमचं दुर्ग आहे. तुमचे निर्णय हे तुमचे प्रधान आहेत आणि तुमची नीतिमत्ता हेच तुमचं स्वराज्य आहे. तर तुम्ही तुमच्या या स्वराज्याप्रती सावधान आहात का? जर या कथा हे विचार ऐकणाऱ्यांच्या मनात कुठेतरी घर करून राहिले असतील, तर हा संवाद, हा विचार इतरांपर्यंत पोचवा. कारण अशा कथा जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे.
या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हो, आज्ञापत्र हे पुस्तक पुन्हा एकदा हातात घेऊन वाचण्यासारखं नक्कीच आहे. तुमच्या जवळच्या पुस्तकांच्या दुकानात किंवा ऑनलाईन हे सहज उपलब्ध होईल. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर असाच सखोल विचार करण्यासाठी.